वेलकम बॅक फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मासिक पाळी आणि गर्भधारणेचा एकमेकांशी फार जवळचा संबंध असतो. परंतु पाळीच्या किती दिवसांनंतर गर्भधारणा होते, किती दिवसांनी होत नाही, मासिक पाळीमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होऊ शकते का, असे अनेक प्रश्न स्त्रियांना पडत असतात. तर याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, पिरियड्स नंतर पुढील मासिक पाळीच्या पहिल्या ओव्ह्युलेशनमध्ये प्रेग्नन्सी होऊ शकते. जर मासिक पाळीचं चक्र हे 28 दिवसांचं असेल तर पिरियड संपल्यानंतर 10व्या दिवसापासून ते 17व्या दिवसापर्यंत गर्भधारणेची योग्य वेळ मानली जाते. जर एखाद्या महिलेचं मासिक पाळीचं चक्र हे 28 दिवसांचं असेल तर बहुतेक वेळा गर्भधारणा 12व्या, 13व्या आणि 14व्या दिवसा होण्याची शक्यता असते. परंतु 17व्या दिवसानंतर गर्भधारणेची शक्यता कमी होत जाते. यामुळेच ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजेच या दिवसांमध्ये गर्भधारणेसाठी सर्वात योग्य काळ मानला जातो. ओव्ह्युलेशनच्या पहिल्या 5 दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तसंच ज्या दिवशी ओव्ह्युलेशन असतं त्या दिवशीही शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता अजून वाढते. मित्रांनो, आता हेही जाणून घेऊयात की पिरियड्सच्या किती दिवसानंतर गर्भधारणा होत नाही. तर स्त्रीचे पिरियड्स सुरू होताच ओव्ह्युलेशनची प्रक्रिया देखील सुरू होते आणि अंडपेशी तिच्या ओव्हरीतून बाहेर येऊ लागतात. त्यानंतर अंडपेशी स्पर्मसोबत फर्टिलाइज होतात आणि गर्भधारणेची प्रक्रिया सुरू होते. परंतु काही वेळा काही कारणांमुळे अंडपेशी आणि स्पर्मचं मिलन होऊ शकत नाही, ज्यामुळे गर्भधारणा होत नाही. पिरियड्स नंतर किती दिवसांनंतर गर्भधारणा होत नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पिरियड संपल्यानंतर पहिल्या दिवसापासून पुढील 6 दिवसांपर्यंत गर्भधारणेची शक्यता बिलकुल नसते. परंतु ज्या स्त्रीची मासिक पाळी कमी काळाची असते तिला मात्र गर्भधारणा होण्याची शक्यता असते, कारण त्यांची ओव्ह्युलेशनची प्रक्रिया ही लवकर सुरू होते, ज्यामुळे लैंगिक संबंधांनंतर सुमारे 1 आठवडा स्पर्म त्यांच्या शरीरामध्ये टिकून राहतात. आता एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे पिरियड्समध्ये शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होऊ शकते का? तर काही लोकांना नेहमीच असा प्रश्न पडतो की पिरियड्स नंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवायला हवेत. तर बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की पिरियड्समध्ये लैंगिक संबंध ठेवल्यास महिला गर्भवती होण्याची शक्यता 100% असते. परंतु असं नाही मित्रांनो. गर्भधारणेची जास्तीत जास्त संभाव्यता ओव्ह्युलेशनच्या दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यासच होते, कारण त्या काळामध्ये अंडपेशी फॉलोपियन ट्यूबमध्ये असतात. पण जेव्हा अंडपेशी फॉलोपियन ट्यूबमधून पुन्हा परत जातात तेव्हा गर्भधारणेची शक्यता ही हळूहळू मावळायला लागते आणि संपून जाते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जे काही प्रश्न सर्वांना कॉमनली पडतात त्याची अगदी योग्य उत्तरं आम्ही इथं देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.